रामराम मंडळी, मी एक शेतकऱ्याचा मुलगा बोलतो। काल आमची ज्वारी काढून विकायला घेऊन गेले बाबा आणि मी। नांदेडला विकण्याकरता घेऊन गेल्या। ज्वारीचा खर्च झाला टोटल 25,000 आणि ज्वारी झाली 35,000 रुपयाची। काय शेतकऱ्याला काय महाग पडते ते सावकारला 50 रुपये वाढव म्हणताना 50 रुपये वाढीना गेल्या। तिला रात्रंदिवस भिजून पाणी द्या, रात्रीची लाईट, दिवसाची बारी, 8 दिवसाला बारी बदलते। उन्हाळी ज्वारी नंबर 1 मोठमोठी ज्वारी, आणि त्याच ज्वारीला चाळणी करून तेच 1200 रुपयाला बॅग विकतात ज्वारीची 25 किलोची। पक्क हे सरकार शेतकऱ्याला लुटून खायच्या बदला बसले। काय ज्वारीला मेहनत तेवढी 3-4 दिवस पाडून खोडून जमा करून खळं काढलं, काही पैसे येतील म्हणून। पेरणीला पैसे यायच्या नादात ज्वारी आणि खर्चा मायनस केल्यावर फक्त 10,000 रुपये उरलेत। 10,000त पेरणी सुद्धा होईना। काय मंडळी, कसं शेतकऱ्याला परवडेल कसं नाही, लय अवघड आहे हो शेतकऱ्याचं। सावकारला त्या 50 रुपये वाढवावं सावकार म्हणलं, 50 रुपये सुद्धा क्विंटली महाग वाढी नाही गेल्या। 2250 रुपये भाव लागला, 2300 रुपये सुद्धा करणं गेल्या। एवढा अवघड जीवन शेतकऱ्याचं आहे। गव्हाला बी 2,500 भाव, आणि पुणे मुंबईला 40 रुपये किलो ज्वारी, 40 रुपये किलो गहू, त्याला भाव पडायला 4,000, 5,000, 6,000 विकत घेऊन खातात लोक। मी बी MIDCत कामाला होतो, विकत घ्यावं 5-5 किलो गहू आणि दळून खावा। आता गावाकडं येऊन वडिलाबरोबर शेती करून जर शेतमालाला भाव नाही गेला, करावं कसं शेतकऱ्यानं? किती अवघड आहे शेतकऱ्याचं जीवन, आहे की नाही मंडळी? अवघड। जर शेतमालाला भाव नाही गेला तर इतके काबाड कष्ट करून काय फायदा काय शेतकऱ्याचा? हे आपला कटाळ्या आणि हे 2 बैल, लय अवघड हो जीवन। शेतकरी इतकं अवघड जीवन कोणाचंच नाही बघा। मेहनत करा रात्रंदिवस, मेहनतीला फळ नाही। दुसऱ्याच्याच मनावर शेतकऱ्याचा माल द्यावा लागते सगळा। किती बी तुम्ही कष्ट करा, काय उरो की न उरो, आखरीला ते म्हणलं घेणार नाही मी, जा म्हणलं अहो सावकार घ्या म्हणावं लागते। रात्रंदिवस काम करून जर एखादा सावकार जर शेतकऱ्याचा मालाला अवघ्या साधे 50 रुपये वाढी नाही गेला आहे, तर त्या शेतकऱ्याचं जीवन किती अवघड आहे। 2250 म्हणून वाघाने स्टॅम्प मारला तर 2250 मध्ये ज्वारी गेली। 50 रुपये सूर्य वाढी नाही गेलं 50। किती अवघड आहे शेतकऱ्याची जिंदगी। आणि त्याचा कोणता बी माल घ्या, रेट फिक्स, जेवढे म्हणले तेवढेच पैसे द्यावं लागते शेतकऱ्याला। काल आम्ही सुप्रीमच्या 3-4 छड्या आणल्या, 4 छड्याला बाबा 500 रुपये म्हणला। 500ला 1 छडी, 500ला 1 छडी, 2,000 रुपये घेतला। साहेब 10 रुपये कमी करावं म्हणल्या, नाही म्हणला 20 छड्या घ्या तेव्हा 10 रुपये कमी करतो म्हणला। लागतात 4 आणि 20 छड्या घेऊन काय करावं? किती अवघड आहे शेतकऱ्याचं।
त्याच्या मालाला म्हणलं नक्की जेवढे तेवढेच पैसे द्यायचे, म्हणलं तेवढेच. आणि शेतकऱ्याच्या मालाला म्हणलं हां एवढ्या द्यायचे काय द्या, नाहीतर नका देऊ. काय करेल बिचारा शेतकरी, करेल काय? फक्त शेतकऱ्याच्या नशिबाला कष्ट करायल्याशिवाय दुसरं काहीच नाही. कष्ट करायचे, चोराचे हात भरायचे. किती अवघड आहे शेतकऱ्याचं. शेतमालाला भाव नाही कोण्यात. ज्वारी किल्ली नांदेडमध्ये तर 35,000 आले. 35मधून खत विचारला, DAP युरिया खत आणा म्हणल्या. खताचे भाव तर भलत्या आबाळाला भिडले. 2,500 2700 रुपयाला खताचं पोतं एक. कोणता खत आणा काय टाकावं? किती अवघड आहे मंडळी शेतकऱ्याची जिंदगी, आहे की नाही? 6:50 झालेत बघा. दिवस सूर्य मावळतीला गेला, मावळाला आहे बघा. किती आकाश लाल भडक झाला. शेतकऱ्याची जिंदगानी. नंबर 1 वावरात बसलो. सांगा गडे म्हणलो तुम्हाला कालची कहाणी. ज्वारी इकायला नेलेली. खरंच हो, असं वाटलं बाला इतके काबाड कष्ट करून जर आपल्या मालाला भाव भेटना गेला, आपण करावं काय? काय वाटते बरं मंडळी तुम्हाला? माणसानं काय करायला पाहिजे शेतकऱ्यानं? सांगा कमेंटमध्ये. थँक्यू, धन्यवाद. जय जवान जय किसान.